हॅलो फ्रेंड्स, तर गुड इव्हनिंग सर्वांना. तर मस्त आज सकाळी थोडीशी एक्सरसाइज, थोडंसं कवळं ऊन, आवळा आणि हळदीचं ज्यूस हे सगळं आज मस्तपैकी घेतलं आहे डाईटमध्ये. तर आणि आता संध्याकाळची वेळ आहे, तर निवांतच बसले होते, पण थोडं तरी वर्कआउट संध्याकाळचा पण थोडासा हलकासा वर्कआउट व्हायलाच पाहिजे. तर मी एक खबर आहे बसल्या बसल्या. तर मी आमचे आजोबा पण म्हणायचे की ह्या ज्या आपल्या नसा असतात दिवसभर ताटलेल्या असतात, तर आपण ही थोडीशी अशी बघा एक्सरसाइज हे निदान 5 किंवा 10 वेळा आपण केलं ना, तर आपलं काही बॅक पेन, मानाची पेन, हे उलटं सुद्धा आपल्या हातास हे बघा एकदम असं रिलॅक्स फील होतं हे करताना. पण हे असं कव्हर आहे, बसल्या बसल्या मला हा भेटला, तर म्हटलं थोडंसं आपलं वर्कआउट तरी करावा. तर किती एवढं छान रिलॅक्स फील होतं फ्रेंड्स. हे बघा, तर आपण हे बसून पण थोडंसं असं वर्कआउट आपला फॉलो करू शकतो. तर मी असं बसल्या बसल्या थोडं संध्याकाळचा 10 स्टेप 20 स्टेप्स जेवढं असेल तेवढं मी करते, म्हणजे असे. तर हे असं रुटीनमध्ये चालू राहतं, काय ना काय मॉर्निंगला 15 मिनटं, संध्याकाळी 15 मिनटं, जर टाईम भेटला तर थोडंसं जास्त वेळ. तर आठवड्यातनं 3दा थोडंसं योगा स्टेप, आणि त्यानंतर मग थोडंसं हार्ड वर्क, म्हणजे हे असे वर्क वगैरे मी थोडं जास्त वेळ करते, पण आता हे दाखवते मी, म्हणजे असं वर्कआउट करते मी. आणि थोडंसं दुपारचं किंवा थोडं संध्याकाळचं टायमिंग झालं की थोडंसं लिंबू पाणी. तर लिंबू पाण्यामुळं काय होतं की आपलं ब्लड सर्क्युलर आहे ते एकदम छान राहतं, आणि विटॅमिन सी पण आपल्याला भरपूर भेटतं. तर हे आज दिवसभराच्या डाईटमध्ये मी तर लिंबू पाणी आज म्हणजे नाही का टाईम काढून मी ते बनवून थोडंसं घेतलं. कारण व्हिडिओ मी कशासाठी बनवते फ्रेंड्स, की नाही का जे ते म्हणतं की वेळ नाही, पण थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी पर्सनल काढणं खूप खूप गरजेचं आहे. तर असे मी फॉलो करते माझे रुटीन दिवसभराची. हे इव्हनिंगचा व्हिडिओ आहे. मॉर्निंगला थोडंसं सनलाईट, आवळं ज्यूस, हळदीचं पाणी, जे पण आपल्याला कढीपत्ता काही पण आपल्याला म्हणजे भेटल ते असं थोडंसं डाईटमध्ये फॉलो करते. त्यानंतर नॉर्मली जेवण संध्याकाळी नॉर्मली थोडंसं खाणं, जेवण पोटभर म्हणजे दुपारी एक टाईम तरी, आणि नंतर थोडंसं नॉर्मली. आणि त्यानंतर ही आता हे जे वर्कआउट केला ते 15 मिनटं बसल्या बसल्या थोडंसं. आणि असे छान छान थोडेसे पुस्तक वगैरे, आपले धार्मिक पुस्तकं, हे थोडंसं, तर आपल्याला अख्खा दिवस फ्रेश जातो आणि वाटत पण नाही की आपल्यासाठी आपला थोडा टायमिंग नाही. खरंच काढा फ्रेंड्स, जसं एज वाढेल तसं टायमिंग स्वतःला देणं खूप गरजेचं आहे. तर कसे वाटतात व्हिडिओज, नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, छान छान कमेंट्स तरी करा प्लीज. थँक्यू, बाय बाय.